अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ऐकू येतं का सगळ्याला? दरवर्षीप्रमाणे उत्सवामध्ये एक दिवस प्रवचन करायचा प्रघातच पडल्यासारखा पडलेला आहे. कारण जवळजवळ 35-36 वर्ष झाले मीच बोलतोय. काय का असताना त्या निमित्ताने मला नागेशांचे गुणगान गायला मिळतात म्हणून मी हे स्वीकारतोय. तर तुम्ही सगळेजण दरवर्षी असं उपस्थित असताच. एखाद दुसरा कोणी तर नवीन आलेला असेल तर यावर्षी मला वाटतं भजन म्हणणारे नवीन लोक उपस्थित आहेत जास्त. सगळ्यासाठीच का होईना आपण नागेशांचं महिमा काय आहे हे थोडक्यात पाहणार आहोत. तर मला वाटतं की आपल्याला याविषयी बोलण्यासाठी कुठल्याही संप्रदायाचा आधार घ्यावा लागत नाही. सर्व काही गोष्टी आपल्या या संप्रदायामध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्या संत लोकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. आपण ते अभंगाद्वारे म्हणतो, पण त्याच्याकडे अर्थाकडे लक्ष द्यावं एवढी माझी विनंती आहे. त्या अर्थाकडे लक्ष दिले की मनुष्य आपोआप सुधारतो. तसं एक लक्षात ठेवा, मनुष्य जन्माला आला लहानच असतो. तो आल्या पहिल्यांदा रडतो. याचा अर्थ काही जणांनी असा घेतलेला आहे की त्याला हे संसार नको वाटतो. संसारात पडल्याचं दुःख त्याला लगेच जाणवतं म्हणून तो रडतो. हे काय आपण पाहू शकत नाही त्याचा काय अनुभव आहे तो. पण असं सांगितलं जाणे ते काही अंशी बरोबरही आहे. का तर संसारच हा मुळात दुःखाचा आहे. संसार काही सुखाचा नाही आहे. दुःखाचा संसार आहे. म्हणजे अज्ञानसिद्धांनी संसार थोडा रे किंवा सोडा रे म्हणलं. का तर त्यांना माहिती आहे या संसारामध्ये विना काही कृपा असल्याशिवाय मनुष्य सुखी राहू शकत नाही. आणि त्याला खऱ्याच सुखाने राहायचं असेल तर त्याच्यावरती कुणाची तरी कृपा पाहिजे. म्हणून परमेश्वराने सद्गुरू या लोकांना निर्माण केलेलं आहे की त्यांची कृपेनं सगळं काही साध्य होतं. तर सद्गुरूंची कृपा कशी लाभते तर त्यांच्याजवळ गेल्याशिवाय, त्यांना शरण गेल्याशिवाय आपल्याला त्याच्याजवळ कृपा उत्पन्न होत नाही. शरण जायचं लागतं. शरण जावं म्हणजे तन मन धन सगळं सोडून त्यांच्याकडे जावं लागतं. मी रोज येऊन एक नमस्कार करून गेलो म्हणजे काही झाला असातला भाग नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जर आयुष्यामध्ये सुख मिळवायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्यासाठी परमेश्वराची कास धरावी लागते. आणि ती परमेश्वराची कास धरताना सद्गुरूंची आवश्यकता लागते. सद्गुरूशिवाय परमात्मा भेटूच शकत नाही किंवा परमार्थ त्याच्या हातून घडूच शकत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून सद्गुरूंचा महिमा हा फार मोठा आहे. आता सद्गुरूंचा महिमा आपण पाहायचा झाला, अभंगामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं दिसत आहे. पण सद्गुरू कसे ओळखायचे, कसे करायचे हे सगळ्याला आता जवळजवळ माहीत झाल्यासारखं आहे. कारण दरवर्षी आपण हा विषय बोलतोच. तर आता जन्माला आल्यापासून मनुष्याला सुख लागतं. दुःख कोणीही मागू शकत नाही, मागत नाही. कारण संसार हा दुःखाचा जरी असला तर त्याच्यात सुख आहे दुःख दोन्ही प्रकार आहेत. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा ह्या संसारात दोन प्रकारच्या बाजू आहेत. एक सुखाची बाजू आहे, एक दुःखाची बाजू आहे. पण
आत्तापर्यंत संत लोकांनी कुणीही संसार चांगला आहे असं वर्णन केलेलं नाही आहे. दुःखाचेच वर्णन केलेलं आहे. आणि ते दुःख तुम्हाला पचवता आलं तर ते म्हणतात की संसार सुखाचा होईल. तेही वाक्य बरोबर आहे त्यांचं. क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, उत्तम नरदेह गेला वरतून पडाल पस्ताई. मुक्ताबाई म्हणते, म्हणून मुक्ताबाई म्हणे की सांगेना अंतरीची खूण. संसार सुखाचा होण्यासाठी जे काय अंतरीची खूण आहे ते मी सांगते म्हणते. मग आणि हा विषय सर्व संतांनी सर्व ग्रंथातून अनेक वेळेला मांडलेला आहे. तरी सुद्धा आपण त्याच्यावर कितपत लक्ष देतो हा एक भागच आहे. पण एक लक्षात ठेवावं, आयुष्यामध्ये आपल्याला प्रपंच करता करता परमार्थाकडे जायचं म्हणजे प्रवचन कीर्तन हे ऐकायची जर सवय असेल तर 100% समजावं मागच्या जन्माचं पुण्य आपलं शिल्लक भरपूर आहे. त्याशिवाय ही बुद्धीच होणार नाही. आणि ही बुद्धी न झाले लोक सगळे ऑर्केस्ट्रामध्ये दारूच्या याच्या गुत्त्यामध्ये असे भेटतात. पण तो विषय आपला नाही आहे. आपला विषय काय, परमार्थाकडे जायचा आहे. आणि परमार्थाकडे जायचं असेल तर सगळ्यांनी समजून सांगावं, इथल्या उपस्थित लोकांनी किंवा अनेक काही लोकांनी, की आपलं गतजन्मेचं पुण्य भरपूर बलवत्तर आहे. त्याशिवाय बुद्धीच होणार नाही इकडे येण्याची. आणि सतत तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष किंवा अजून काही वर्ष कोणी ऐकत असतील तर त्यांचं बलवत्तर किती आहे हे लक्षात ठेवा. तर संसार क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही. म्हणजे काय, संसार म्हणजे कसा आहे, अज्ञानसिद्धांनी वर्णन केलं. पाण्याचा बुडबुडा आहे. पाण्यामध्ये बुडबुडा येतात, तो सुंदर दिसतो, मोठा मोठा होतो आणि फट दिसून फुटून जातो. त्याचं आयुष्य किती आहे. तद्वत आपल्या संसाराचा म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचा आकार आहे तसाच, आणि आपल्या जन्माचा वेळ आहे तेवढीच आहे म्हणतात. क्षणभंगुर. आता क्षण म्हणजे किती वेळ आहे लहान हे बघा. आणि तो सुद्धा वेळ पूर्ण नसतो, त्यात बुडबुडा येतो आणि फुटून जातो. तर अशा या संसारामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला राहावंच लागतं. त्या क्षेत्रात दुसरा पर्यायच नाही. मग अशा माणसाला परमार्थ करण्याकरता त्याला काही उपायही सांगितलेले आहेत. ते उपाय म्हणजे सगळ्या संत सत्पुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे की परमार्थामध्ये जर तुम्ही यायचं असेल तर अध्यात्म मार्गाचा जो काही मार्ग आहे तो तुम्हाला शिकावा लागेल. शिकावा लागेल म्हणजे फार मोठं बोजा आहे, फार मोठा अभ्यास करावा लागतो अशाचा काहीच प्रसंग नाही. फक्त जे काही आपल्याला पाहिजे असेल ते घेण्याची बुद्धी व्हावी एवढंच आहे त्यांचं म्हणणं. ह्याच्यासाठी त्याला वैराग्याचा थोडासा अंश लागतो. त्याशिवाय आपल्याला दूर सोडता येत नाही. म्हणजे आपल्या पुढे जरी दोन्ही गोष्टी ठेवल्या, सुख आहे दुःख आहे, तिकडे पैसे भरपूर आहेत, पण ते पैसे घेतल्याचा आपल्याला पुढे त्रास होणार आहे, जे काय असेल ते, हे जर असेल आपल्याला पाहिजे असेल तर थोडं विचाराने घ्यावं लागतं. म्हणजे वैराग्य थोडं पाहिजे. हे नको आपल्याला. जरी मुख चांगलं दिसलं तर पुढं याचा परिणाम दुःखात होणार आहे, तर आपल्याला हे नको. ह्याचं नाव वैराग्य. त्या जोडीला अहंकार सोडावा लागतो. अहंकार सोडायचं म्हणजे काय, ते आपण बघतो प्रत्येक ठिकाणी मी पाहिजे मी पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं जे आपण म्हणतो, ही गोष्ट चांगली असते ती मला पाहिजे, माझ्याशिवाय मोठं कोणी नाही, असं जे प्रत्येकजण गोगतो त्याप्रमाणे वागतो त्याला म्हणतात अहंकार. तर अहंकार गांजिले परोपरी आपल्याकडे आहे म्हणण्यात. निजरावामध्ये तर स्पष्टच म्हणलेलं आहे, अहंकार हा शाने केल्या 12 वाटा या देहक्षेत्राच्या. अहंकार आपल्याला इतका वाढला की देहाच्या 12 वाटा केल्या म्हणजे 12 वाजवल्याशिवाय राहत नाही. आता ते कधी राहतो, कधी 12 वाटा वाजतात हे आपल्याला कळत नाही. कुणाचाही अंदाज आपण घेऊ शकत नाही. त्याचा घडा भरावा लागतो, भरल्यानंतर त्याचा आपापच होतो. त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. अशी जी अवस्था असते ती संसारामध्ये प्रत्येकाच्या मागं आहे. त्यामुळे आपल्याला निवडून घ्यावं लागतं आणि निवडून घेऊन त्याप्रमाणे वागावं लागतं. याच्यासाठी संत सत्पुरुष जन्मलेले आहेत. आणि संत सत्पुरुष सांगतात काय, त्यांच्या अनुभवाला सांगतात की बाबांनो या मार्गाला जाऊ नका, दुर्गुणांचा त्याग करा, संत संगती धरा,
तीर्थयात्रा करा, परमेश्वराची यात्रा करा, नामस्मरण करा, अशा अनेक प्रकारे ते सांगतात. त्यापैकी आपल्याला सध्या उत्सव चालूच आहे नागनाथांचा. म्हणजे अगदी आपलं सुख जीवन जगायचं असेल, दुःख आपल्याला नकोच आहे, आणि जरी दुःख आलं तरी त्याची झळ पोचायला नको पाहिजे. अशी अवस्था जर पाहिजे असेल तर प्रत्येकाने हा अध्यात्माचा किंवा परमार्थाचा मार्ग स्वीकारलाच पाहिजे. पण हे स्वीकारताना सुद्धा काही फार मोठं काम करतो आपण अशातलाही भाग नाही. म्हणजे हे करत असताना बाकीचे संसारातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला करता येतात, कोणतीही गोष्ट सोडावी लागत नाही. फक्त आपलं जे त्यात चित्त गुंतलेलं आहे ते थोडं चित्त बाजूला काढावं लागतं आणि ते इकडं मार्गाला लावलं की झालं त्याचं काम. संसार हा जरी सुख दुःखाचा असला तरी अज्ञानसिद्ध जय जय करतात. त्याचा संसार आहे जय जय ना जय जय ना, लाभ घे सज्ञाना म्हणतात. म्हणजे आपल्याला सज्ञान म्हणलेलं आहे. आपण काय लहान बालकासारखं राहिलेलं नाही. आपल्याला कळतं कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, या गोष्टी आपल्याला कळतात. तर अशा माणसांना ते म्हणतात की सज्ञान म्हणतात. लाभ घे म्हणतात, या जन्माचा लाभ घे, कारण हे संसार क्षणभर मंगूर आहे, कधी जाईल याचा भरवसा नाही. इतक्या वर्षात मनुष्य मरतो, इतक्या वर्षात जगतो असं काहीही नाही. एवढं त्यांनी इस्टेट जमवलेली आहे, एवढं त्यांनी लौकिक मिळवलेलं आहे, आज आहे उद्या नाही असं होतं. तर अशा माणसांच्या बाबतीमध्ये किंवा सगळ्यांच्याच बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की वेळ कमी आहे आणि आपल्याला काम जास्त करायचं आहे. म्हणजे आपण तर प्रपंचात गुंतलेले आहोत, प्रत्येकजण प्रपंचात गुंतलेला आहे. पोटासाठी काम करावं लागतं म्हणजे प्रपंचच आहे. आणि प्रपंचात आपण गुंतलो, प्रपंच आपल्याला इकडे येऊच देत नाही. इकडे येण्यासाठी आपल्याला स्वतःचा प्रयत्न करावा लागतो. आणि तो प्रयत्न कसा करायचा हे संत सत्पुरुष सांगतात. म्हणून म्हणायचं आहे की या देहामध्ये आल्यानंतर सार्थकी जर करायचं असेल तर संत सत्पुरुषांची संगत ही धरावी लागते. प्रपंचात आल्यानंतर आधी संत संगत ही धरावी लागते, संगत धरावी लागते. संगत इतकी महत्त्वाची आहे. लहान मुलं जन्माली त्यांच्यावर तुम्ही दुर्लक्ष करा, 5वी 6वीत गेल्यानंतर दुर्लक्ष जर केलेलं असेल ते मुलं बिघडतात. आम्ही मध्यंतरी एकदा सासवडकडे गेलो होतो. 12-15 वर्षाची पोरं गांजा पित होते. त्यांना विचारते आमच्याकडे असं पिलं जातं म्हणून. आता गांजा पिणारे कोण आहे तिथं मलाही माहिती नाही, मी कधी घेतलेलं नाही. तर ते जे काही त्याचं व्रत आहे, ते काही करतात ते इतकं भयानक आहे की मनुष्य त्यातच गुरफटून राहतो. परमार्थ त्याला कधी मिळतो का नाही हे समजत नाही. सारखे पोरं गांजा पित होते हे पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट, दुसरीकडे गेल्यानंतर ती त्याच वयाची मुलं पोथी पुराण प्रवचन ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. त्यांना शिकवलं जातं, आळंदीला शिकवलं जातं, पंढरपूरला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शिकवलं जातं आणि त्याचा ते प्रचार करत हिंडतात. म्हणजे चांगला मार्ग धरला तर आयुष्याचं कल्याण, वाईट मार्ग धरला तर तुम्ही बघा काय होत आहे ते. आयुष्यभर मी एकदा शिर्डीला गेलो होतो आणि शिर्डीला गेल्यानंतर ज्याच्या ठिकाणी आम्ही ज्या खोलीत उतरलो होतो त्या माणसाने आम्हाला 3 तासासाठी 600 रुपये मागितले होते. याला जाऊन जवळजवळ 20-1 वर्ष झाली असतील. आम्ही 6 जण होतो. 6 जणांमध्ये आम्हाला 600 रुपये द्यावे लागले. आणि दिल्यानंतर तो म्हणतो काय, मला आमच्या इकडचे काही जण बरोबरचे होते ते सकाळ उठले की माझ्या पाय पडे. म्हणजे तुम्ही हे काय लावलं? नाही म्हणजे आम्हाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वंदनीय आहेत म्हणजे. बरं असू द्या म्हणजे. हे त्यांनी पाहिलं, त्याच्या बायकोनी पाहिलं आणि आम्ही निघताना ते दोघं म्हणले तुम्ही बसा इथं जरा आम्हाला सांगा म्हणले. काय सांगायचं? आमचा नवरा रोज दारू पितो, मटण खातो, सगळं करतो म्हणले. आम्हाला घरात सुख नाही म्हणजे. मुलं इथे भांडतात, ते दारू प्यायला लागले, हे करा, असा आम्हाला पैसा मिळाला तरी असं होतं म्हणजे. दिवसातनं किती कमवता तुम्ही? ती आमच्या 3 तासाला 600 घेतले, अजून 24 तासातनं किती घेणार तुम्ही? तसं काही नाही म्हणजे. दर्शन करून लोक आले की आमचा नियमच आहे म्हणजे की त्याला सोडताना 300, 500, 1000, 2000 अशी गर्दी असेल तर 2-2, 3-3 हजार आम्ही कमवतो म्हणजे. याचं फल काय? घरामध्ये भांडणं होणे, तर सुखी न राहणे हेच त्याचं फल आहे. तर म्हणलं तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणलं,
तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर सांगतो म्हणलं. हे क्षेत्र कोणाचं आहे? साईबाबांचं आहे. साईबाबा इतकं श्रीमंत मोठा कोणी आहे का? गावात कोणी नाही. सगळेजण येऊन साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक होतात. तर का होतात? तर ते लोकांना आशीर्वाद दिल्यानंतर फलद्रूप होतो आशीर्वाद, लोकांचं कल्याण होतं, म्हणून ते येतात लोक. आणि ते आल्यानंतर काय देवापुढे काय ते पेढा नारळ काय ठेवत असेल ते ठेवत असेल, दक्षिणा पेटीत टाकत असेल ते टाकत असेल, आणि त्याच्यानंतर जाताना आनंदाने जातात. पण तुम्ही काय करता म्हटलं, त्या आलेल्या लोकांचं साईबाबांचं निम्म्याच्या वर काम तुम्हीच करता म्हटलं. साईबाबाकडे जाण्यासाठी जे काही त्यांना पैसा आणलेला असतो त्यात तुम्ही अडवून पैसे घेता त्यांच्याकडनं काढून. तुम्ही पैसे काढून घेतले की त्यांचा जो पैसा कमी ऐनवर पडला कोण पैसा देतात. मग त्यावेळेला तर बँकेसारखी इतक्या सोयी नव्हत्या, ATM बेटम काय नव्हतं त्या. मग तुम्ही हे असे पैसे काढून घेतल्यानंतर त्यांच्या जेवढे पैसे राहिले असतील त्याच्यातूनच त्यांना दर्शन भागवाल. असं जर तुम्ही काढून घेतलं त्याचं फल तुम्हाला हेच मिळणार. साईबाबा निवांत राहतात. ते म्हणतात की जे पातक माझ्याकडे येऊन जे म्हणतात ते की तुमच्या पुण्याने आम्हाला कल्याण व्हा, माझं पातक ते निम्म काढून घेतात म्हणजे माझं काम हलकं करतात ते. म्हणून साईबाबा तुम्हाला खुशी ठेवतो. हे लक्षात घ्या म्हणलं. काय बायकोला पटलं पण नवऱ्याला पटलं नाही. ते म्हणलं ह्याला नाहीच पण अजून 2 पाटल्या पितोच आहे म्हणलं. त्याचं त्याचं नशीब म्हणलं. पण ही वस्तुस्थिती आहे म्हणलं. तुमच्याकडे नाही, प्रत्येक तीर्थक्षेत्रा ठिकाणी असं असण्याची शक्यता आहे म्हणलं. कारण फुकटचा पैसा मिळतो, शिकावं लागत नाही, काही करावं लागत नाही. आपल्या पूर्वीपासून जागा मिळाली म्हणजे जागा भाड्याने द्यायची आणि त्यातनं पैसा कमवायचा. हा जो प्रकार आहे हा प्रकार संसारात आहे. कोणती गोष्ट घेतल्यानंतर असा फल मिळतं, वाईट गोष्ट घेतल्यानंतर असं फल मिळतं. आणि तेच चांगली गोष्ट घेतल्यानंतर त्यात काही साधक लोक तयार होतात. तीर्थक्षेत्रा ठिकाणी प्रवचने केली जातात, काही अभ्यास करण्यासाठी मंदिरं उघडली जातात आणि तिथं अभ्यास करणारे जे लोक आहेत ते चांगलंच शिकतात, वेदाध्ययन करतात, कोणी कथा कीर्तनं शिकतात, पोथी शिकतात आणि हे सगळं करून स्वतःचं जीवन त्याच्यावर जगतात. कोणी दिलं, त्यांची बुद्धी कशी होते, आता आपण एवढं शिकलो, कोणी दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी, अशी भूमिका त्यांची तयार होते. आणि त्या ह्याच्यात ते असतात. त्यांना परगावचे लोक बोलवतात, आमच्याकडे या सप्ताह बसला ते प्रवचन करा, कीर्तन करा, ते करतात. आणि काय मानधन असेल ते म्हणतात. मी तर असं ऐकलं आहे की मानधन मागतच नाहीत काही काही लोक. म्हणजे एवढा सगळा लावा जमा की आम्ही बघून घेऊ म्हणतात कसं आहे. पण काय काय जाऊन हजारो रुपये माहीत असे पाऊल टाकत नाही. दोन्ही प्रकार आहेत त्यातही. दोन्ही प्रकार आहेत म्हणजे काय, जे आपल्याला देवाबद्दल बोलायचं आहे ते विकत घेतल्यासारखं बोलतात. तुम्ही पैसे द्या तेव्हा मी बोलतो, असा बाजार देवाच्या ठिकाणी चालत नसतो. तर देवतेच्या ठिकाणी जायचं, राहायचं मिळत असेल. आता तीर्थक्षेत्रा ठिकाणी एकतर राहू नये, पण ज्याला राहायला मिळाले त्यांच्यासारखं मग भाग्यासारखं कोणी नाही आहे. आणि तीर्थक्षेत्रा ठिकाणी काय पातक घडतच असतं. मनुष्य आहे, पातक घडलं की त्याला फळ मिळालंच पाहिजे. पुण्य घडलं फळ मिळतं. इतका काटेकोरपणे आयुष्यभर राहू शकतो का आपण? नाही शकत. तर पातक घडलं तर ते वज्रलेपासारखं असतं. अन्यक्षेत्रे कृते पापम तीर्थक्षेत्रे नश्यती आणि तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो ही भविष्यती, असं सूत्रच आहे. अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊन पांडुरंगाला जाऊन आलो, पुढे नागनाथाला जाऊन आलो तर ते नमस्कार केला, पाप धुवून नाहीसं होतं. पण तिथे केलेलं पाप कुठल्याही तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करा, काही उपयोग होत नाही. तीर्थक्षेत्र कृतम पापम वज्रलेपो ही भविष्यती, असं एक कथा आहे. ज्यामध्ये मागे मी सांगितलं असेल, तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, बोलण्याच्या ओघात सांगतो आता. गंगेच्या ठिकाणी म्हातारे नवरा बायको म्हणजे शंकर पार्वती म्हाताऱ्याचं अगदी जख्ख माताचं रूप घेऊन आले होते. मागे सांगितलं, आठवतं की नाही बघा. आणि त्यांनी एक खड्डा खांदला लोक येण्याच्या रस्त्यावर, आणि खड्डा खालून त्यात नवऱ्याला उभा केलं. बायको वर आली, वर येऊन सारख्या सगळ्यांना विनवणी करू लागली, अहो माझ्या नवऱ्याला कोणीतरी वर काढावं, माझ्या नवऱ्याला वर काढा. लोक येतात, चांगले मनुष्य म्हणला मी काढतो वर. अट घातली त्यांनी, अट आहे म्हणजे माझी, खरा पुण्यवान असेल तर मला वर काढायचं, पाचके असेल तर मला हात थोडसा लावू नको. आता ह्या अटी ऐकायला सगळेजण परत जाऊ लागले. आपण काय ते कधी पाप करण्याला लक्षात यायला लागलं
आपण पाक केलं नाही वर आलं तर काय करायचं. म्हणून त्यांनी काय केलं, तसंच चालू ठेवलं. मग एक जण अतिशय त्याचं भाग्य मोठं होतं, तो आला, त्याला ही अट सांगितली. तो म्हणला की काही नाही म्हणला, 1 मिनिटात आलो म्हणला. जाऊन गंगेत स्नान केलं, आला वर. मी आता पुण्य झालो, पुण्यवान आहे म्हणलं, तुझ्या अंगावर पाप नाही, पापक नाही, काही नाही म्हणलं. मग पातक नाही म्हणला, त्याने हात आला की तो शंकर, म्हातारा शंकर वर आला, त्याला दर्शन दिलं, त्याचा कृतार्थ केलं त्याला. म्हणजे अंगामध्ये पातक नसल्याचा तरच अशा पुण्यक्षेत्राला जाऊन उपयोग होतो. अन्य क्षेत्राला जाऊन आता सहल काढतात, सहल काढण्यामध्ये चला या तीर्थक्षेत्राला जाऊ, त्या तीर्थक्षेत्राला जाऊ, 3 दिवस फिरतात आणि येतात. आणि विचार तुमच्यात काय हो, किती पुण्य मिळालं, काय आम्हाला काम माहिती म्हणून. त्यामुळे आम्ही काय काय केलं, या ठिकाणी गेलो, इथं जेवण केलं, तिथं जेवण केलं, ते दर्शन घेतलं, पुन्हा इष्टीत बसलं, पुढे गेलो. म्हणजे नामस्मरणसुद्धा केलेलं नाही. अशा लोकांच्या बाबतीत काय बोलायचं. आणि अशी संख्या वाढत चाललेली आहे. नाव काय, यात्रा स्पेशल म्हणून ते असे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी येतात, पण प्रत्यक्षात काय होतं याचा कोणीही विचार करत नाही. म्हणून विचार करताना किंवा ते कर्म करताना, सत्संगीतही जाताना चांगल्या माणसाची संगती धरावी. चांगल्या माणसाची संगती धरल्यानंतर ते वाईट काहीच सांगत नाही, पण ते सांगतात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून वागावं. ते बरोबर वागतात का नाही ह्याचा आपल्याला अंदाज कळतो. थोडा विवेक असतो आपल्याजवळ. विवेक म्हणजे चांगलं का वाईट हे समजण्याची बुद्धी हे आपल्याजवळ असतं. त्याच्यावरून आपण म्हणतो हे चांगलं सांगतात, बरोबर सांगतात, वाईट सांगतात असं बोलतात ते. मग ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सत्संगती हे अत्यंत महत्त्वाची आहे. सत्संगती जर आपण जाणीव ठेवली आणि त्याप्रमाणे वागत गेलो तर आयुष्यात दुःख जरी आलं तरी ते आपल्याला काहीही करू शकणार नाही. सुखच मिळेल. सुखाशिवाय दुसरा मार्ग तुम्हाला मिळणार नाही. पण दुःख आपल्या पाठीशी असतंच, पण ते आपल्याला काही करू शकत नाही. का तर सत्संगतीचा परिणाम. तुम्ही ज्यांचे सद्गुरू केला असेल, कोणी काय केलं असेल, त्यांच्याशी जर मनोभावे जर मनापासून जर भजत असाल तरच ते तुम्हाला पुण्यप्रद देतील. आता एकदा मी शेतात बसलो होतो. आषाढी का कार्तिक कुठली आता नावं ठेवायचं नाही. आषाढी का कार्तिक एकादशीला अजून 15 दिवस होते. कोणत्या फळाचे कोणते महाराज आले होते मलाही माहीत नाही. आमच्या शेतामध्ये घरी असल्यामुळं त्याच्याकडे काही गावातले लोक आले. अरे म्हणजे आपल्याला शिधा द्यायचा आहे. म्हणजे किती देतात शिधा? 4 पहिला काही 4 पहिला असं द्यायचं असतं. म्हणजे बरं म्हणजे दिला तुम्ही. मग कुणाला दिला? तुमचे पोळा काय असतील ते त्यांना दिला. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काय नाही, यात्रेला या म्हणून सांगितलं. आम्ही त्या दिवशी गेलं तर आपली जेवणाची सोय करतात म्हणजे बगर फराळ येते देतात. पुढं काय सांगितलं? पुढं काही नाही म्हणजे जावा म्हणते. झालं का म्हणलं? असं उपयोगाचं नाही. त्याच्यातून काहीतरी आपल्याला घेता आलं पाहिजे, त्यातून काही शिकता आलं पाहिजे. असं असेल तरच होतं. पण पंढरीमध्ये असे चांगले लोक पण येतात, ते प्रवचन करतात. वाईट कोणी आता म्हणूच नाही, आपण प्रवचन करताना वाईट म्हणायचा काय आपला संबंध नाही. पण अगदी काय साध्या आवाजामध्ये देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे ह्या भावनेनं आपला आत्मा ओतून असं प्रवचन करणारे बरेच लोक आहेत. त्यांचं ऐकलं तर त्याला फल मिळतं. त्याप्रमाणे वागावं लागतं. वागलं की फल मिळतं. असे सत्पुरुष असतात. पण काही सत्पुरुषांच्या बाबतीत आपलं बोलायचं कारण नाही, तो विषय नाही. दुसरी गोष्ट, सत्संगती इतकी महत्त्वाची आहे की त्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल होतो. वागत वागत गेल्यानंतर गुरुकृपा होते. तुम्ही म्हणा आम्ही मंत्र घेता आमच्या डोक्यावर हात ठेवला आहे, ते कृपाच झाली की. ती कृपा आहे, पण ती कशासाठी आहे? अभ्यास करण्यासाठी. आणि तुम्ही अभ्यास करून जर तयार झाला, जी कृपा होते ती परमनंट टिकते. ती कृपा खरी. असं जे गुरुकृपा लाभते आणि गुरुकृपा लाभल्यानंतर काय होतं तर हळूहळू आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. एक एक षटरिपू जे आहेत, षटरिपू म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ हे जे काय आहेत हे सगळे एक 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 निघायला लागतात. आणि ते निघालं मनुष्य जसा जसा जातात बाहेर तसा तसा मनुष्य शुद्ध होतो.
आणि एकदा शुद्ध झाला की त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम हा होतो की तो हळूहळू त्याला ईश्वर आवडायला लागतो, ईश्वराची त्याला अनुभूती यायला लागते. कारण हे षड्रूप इतक्या लवकर जात नाही, त्यासाठी त्याला बरंच झटावं लागतं. पण त्याने कसून जर प्रयत्न केला तर त्याला ईश्वराची संगतीचा आनंद मिळायला लागतो. आणि आनंद मिळता मिळता पुढं असं होतं की तो त्याची परिणती शेवटी तो आणि ईश्वर एकरूप होतो, एकरूपच होतो. पण ही जी परिस्थिती याला आज घेतला आणि उद्याच्या लगेच होईल असं कोणी समजू नये. असेल एखादा हरीचा लाल तर त्याच्या होईल सुद्धा त्याचं, पण त्याची एवढी तयारी पाहिजे. तर सत्संगतीचा महिमा फार मोठा आहे. त्यासाठी आपल्या मनामध्ये किंतु राहायला नाही पाहिजे. ज्याच्याकडनं तुम्ही अनुभव घेतलेला आहे, ज्याच्याकडनं अनुभूती घेतलेली आहे, मंत्र घेतलेला आहे, त्या मंत्रावरती तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे. पूर्ण म्हणजे अगदी 100 नाही 1000% विश्वास पाहिजे. मग तो मंत्र बरोबर असेल, चुकीचा असेल, कसाही असू द्या, तो मंत्रावरती विश्वास पाहिजे. मागं मी एकदा बोललो होतो तुम्हाला की एक शास्त्री घराण्यातले शास्त्रीच होते ते, आणि शास्त्री होते जपाला बसले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. य सुद्धा म्हणायचे नाहीत. एवढा हळूहळू म्हणता त्यांना शेजारी, तुम्ही य का म्हणत नाही? आम्हाला दिलाय तसाच म्हटलं. गुरु कोण आहे ते तुम्हाला काय करायचं म्हणजे? आम्हाला दिलेला मंत्र आहे आणि त्याचा मी जप करतोय. स्वतः शास्त्री होते, तसा जप करतो. मला अनुभूती आली, मला त्या प्रत्यक्षात दिसतात, प्रत्यक्षात माझ्या पाठीशी असतात. हा मग ते विचारणारा गप्पच बसला. म्हणजे मंत्रामध्ये ताकद असते, पण ती ताकद देणाऱ्या घालत असतो. देणारा ताकदवान असेल तर तो त्यात घालतो ताकद, आणि ती ताकद आपल्याला फलद्रूप होते. म्हणून सत्संगती करायचे, गुरु करावा लागतो. म्हणून म्हणतात जन्मासी येऊनी बापा आधी सद्गुरू करा. आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. जन्माला आले की एकदम काय लगेच पहिल्या दुसऱ्या दिवशी जो गुरु करा असं म्हणत नाही. तुम्हाला जसं ज्या वेळेला ज्ञान येतं, कळतं, त्यावेळेला तुम्ही आधी गुरु केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या गुरु केल्यानंतर पुढची सगळी जबाबदारी, जर तुम्ही त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणार असाल, आज्ञेप्रमाणे जर करणार असाल, जबाबदारी सगळी 100% ते उचलतात. ते तुम्हाला दुःखाचा वारासुद्धा लागू देत नाही. किती तुम्ही गरिबी असू द्या, काही असू द्या, तरी दुःख तुम्हाला पुसू देणार नाही. एकदा आम्ही बुलढाण्यापाशी गेलो होतो, आणि तिथं आमच्या मुक्कामामध्ये आमची सेवा करणारा म्हणून, म्हणजे सोय करून देणारा, आता त्याचं नावसुद्धा सांगतो, श्रीधर झळटे म्हणून होता. किती वयाचा असेल? नुकताच लग्न होऊन 1-2 मुलं झाली होती, एवढा वयाचा असेल. तर तो आमची सेवा करायचा. आणि सेवा करायचं म्हणजे काय, आम्हाला पाणी आणून द्यायचं, आंघोळ करायचं, हे करायचं. खेडेगाव अगदी पडवळपेक्षा लहान गाव आहे. आणि एवढ्या गावामध्ये सगळी सोय करता करता त्याचं कामावर जायची वेळ निघून गेली. कामावर जायची वेळ निघून गेल्यानंतर तो म्हणा, आता आम्हीच विचारलं त्यांना, तुमचं काय किती वाजता ड्युटीवर झालं? आज संपलं म्हणा, आज सुट्टी म्हणलं आता काय करायचं? मग घरी काय असतं की नाही, रोजच्या रोज कमवून खायचं म्हणलं, आमचं करायचं. जेवढं कमवलेलं असेल तेवढं विकत आणायचं आणि तेच खायचं म्हणलं. आज काय करणार? हो म्हणलं, महाराज काय करतील ते करतील. मग विश्वास किती आहे? महाराज काय करतील ते करतील. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर विचारलं, अरे आधी काल काय खाल्ला? काय म्हणलं, माझ्यासारखं सुखी कोण नाही म्हणलं. माझ्या घरामध्ये म्हणलं पपईचं झाड होतं म्हणलं, आणि त्याच्या मोठ्या मोठ्या 2-3 पपया अशा पिकलेल्या होत्या म्हणलं. म्हणाल म्हणलं की हेच खायला सांगितलं महाराजांनी. तोडल्या आनंद आम्ही सगळ्या बायका पोरांनी मिळून आनंदाने दिवस काढला म्हणलं. ही जी वृत्ती आहे ती, की आपल्यामध्ये आहे हे भागवायचं आणि आनंद मानून घ्यायचा, दुःख मानायचं नाही. का तर आपण सत्पुरुषांचे उपासक आहोत. ते जे महाराज होते, त्यांनी जीवन समाधी घेतली होती, ते मोठे महाराज होते. त्यांच्या सेवेमुळे आपल्याला लाभ झाला आहे. म्हटलं चांगलं आहे, असंच वागत जावं म्हणलं. नाही मग तुम्ही सांगायची गरजही नाही म्हणलं, आम्हाला माझा स्वभावच असा बनून गेला आहे म्हणलं. आल्या लोकांची सेवा करणे आणि त्यात आपलं जे काही उदरनिर्वाह असेल ते आपलं खाण्यान बसणे म्हणलं, असं आहे म्हणलं. बसा म्हणलं. म्हणजे इतकं समाधान वृत्ती जी असते ती कोणीही आपण इतर काही आपण निवांत बसलो तर ती मिळणार नाही. समाधान वृत्ती ही फार महत्त्वाची आहे. सत्संगामध्ये समाधान वृत्ती प्रथम आहे.
म्हणून म्हणतात आपल्याकडं, प्रथम मन हे ठेवी निज समाधान. समाधानामध्ये महत्व ताकद भरपूर आहे. ती जर मन समाधान नसेल, तुम्ही किती वर्ण केले, काही करा, काही उपयोग होत नाही. तर सत्संगती ही इतकी महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट काय की त्याच्यामध्ये जो मनुष्य आपल्याला सद्गुरूंना ईश्वरच मानतो का, तर त्याला अनुभूती येते. म्हणून आज एक गुरु केला, उद्या एक केला, परवा एक केला, तो मोठा दिसतो. अनेक लोक तिकडं जातात आणि त्यांच्याकडे म्हणून आपणही जायचं आणि ते लोकांनी मंत्र घेतला म्हणून तिथला घ्यायचा, तिथला घ्या, असं जे करत असेल त्याला इदंच न लभ्यते परंच न लभ्यते असं आहे. इथंही मिळत नाही, तिथंही मिळत नाही असं. म्हणून एका व्यक्ती विश्वास ठेवायचा. आपले नागनाथ काही कमी दर्जाचे नाही, अतिउत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यावरती भक्ती काही काळ सुरू केली, शेवटपर्यंत आयुष्यभर ती भक्ती ठेवली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि असं जर करत गेलं तर जो मनुष्य असं करतो की आपला भक्तच आपला गुरु फार मोठा आहे, त्याच्यामध्ये तोड नाही, मला अनुभव येऊ अथवा नाही येऊ, पण त्याने आम्ही मानलं आहे ना एकदा, तर शेवटपर्यंत मीच मानणार, अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. कुणी किती जरी सांगितलं, नाही माझा गुरु मोठा, हा मनात बोलून दाखवायची पण गरज नाही, असं जर अवस्था असेल तर त्याला काहीही प्रपंचामध्ये कमी पडत नाही, हे लक्षात ठेवा. याचबरोबर पुराणामधून ह्याच्यामधून नवविधा भक्तीसुद्धा सांगितलं आहे. श्रवण, कीर्तन, अर्चन, पादसेवन, सख्य, दास, शेवटी आत्मनिवेदन, हे 9 भक्तीच आहे. ह्या 9 भक्तीसुद्धा करायच्या ठरवल्या तर त्यालासुद्धा गुरुची आवश्यकता आहे, हे लक्षात ठेवा. गुरुच्या सांगण्याशिवाय एकही भक्तीस फलद्रूप होत नाही. आणि जो मनुष्य आपल्या गुरुवरती इतकी श्रद्धा ठेवतो आणि सांगेल तेच करतो, दुसरं काहीही करायची तयारी नसते, असं जर त्याने आयुष्य घालवलं तर त्याला म्हणतात पराभक्ती. पराभक्ती म्हणजे काय, इतकी दृढ भक्ती का होते त्याची आणि आपली का होत नाही, तर त्याने दृढ भाव धरलेला असतो, दृढ धरी अंतरी. म्हणजे धरलेला असतो भाव, तो भाव फलद्रूप होतो. आणि तो भाव फलद्रूप झाला की काय होतं, मग आपलं आणखीन परमेश्वरामध्ये सख्य निर्माण होतं. गुरु काय करतात, त्याचं आणखी परमेश्वराचं सांगड घालून देतात. सांगड घालून दिल्यानंतर काय होणार, त्याला परमेश्वराचं साधं साधं चिंतन लागतं, सारखं सारखं त्याला नाव घ्यावं लागतं, कुणीही सांगावं लागत नाही, तो आपापच करतो, आपापच चांगल्या गोष्टी स्वीकारतो. आणि त्याची महती हळूहळू लोकांना कळते. का म्हणून तो काहीच करत नाही, पण त्याची महती लोकांना आपोआप कळते. अशी जी वृत्ती असते ही महत्त्वाची असते. आणि असं करून सुद्धा जो त्याच्यामध्ये भक्ती शेवटपर्यंत भक्ती करतो आणि त्याला त्याचं फल मिळतं, त्याला म्हणतात पराभक्ती. पराभक्ती म्हणजे मोठी भक्ती. ही पराभक्ती जी असते ही भक्ती म्हणजे चतुर्थ, आपण जे म्हणतो शेवटी सलगता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चौथी जी आहे मुक्ती, ही मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती. त्या सायुज्यता मुक्तीसाठी बाकी जायला काही करावं लागत नाही, दृढ भाव एकमेव उपयोगी पडतो. सलोकता म्हणजे काय, सगळ्याच्या आपल्यासारखे सगळेजण एकत्र येणं, हे सलोकता आहे. समीपता म्हणजे त्यांच्याजवळ आपण देवाच्या जवळ जातो यांच्यामुळं, हे समीपता. स्वरूपता म्हणजे काय, अभ्यास करत करत गेल्यानंतर गुरुचा जो चेहरा, गुरुचं जे तेज आहे त्याच्या अंगावर उमटायला लागतं, त्याला स्वरूपता म्हणतात. आणि शेवटी गुरु आणि ईश्वर, तर गुरु आणि शिष्य हे सगळे एकरूप होतात, त्याला सायुज्यता म्हणायची. सायुज्यता भक्ती प्राप्त झाल्यानंतर, आणि सायुज्यता भक्ती ही ह्याच जन्मी करावी लागते, मेल्यानंतर मिळत नसते, ह्याच जन्मी भोगायची असते आणि ह्याच जन्मी मिळवायची असते. ही सायुज्यता भक्ती आहे. आणि या सायुज्यता भक्तीमुळं दुभाग अंतर राहतच नाही, गुरुमध्ये अंतर राहत नाही, परमेश्वरामध्ये अंतर राहत नाही. कशात अंतर, गुरु म्हणजेच परमेश्वर हे त्याला कळून चुकतं. आणि ते कळताना त्याच्या लक्षात येतं, अरे सगळ्या जगामध्ये आपण बघतो तर गुरुच दिसायला लागले, दुसरं काहीच दिसत नाही. ही जी अवस्था येते ती अवस्था फार महत्त्वाची आहे. तर सगळीकडे हरिरूपच दिसतं. म्हणून म्हणतात की हरिरूप हे जग, जगी वस्तू अभंग,
जगामध्ये कोणतीही वस्तू घ्या ती भंग न पावलेली अभंग आहे. एक वस्तू आबा आणि हा कळे निज मार्ग आहे. निज मार्ग कोणता तर तो हाच एकत्र राहणे, दृढभक्ती करणे, मनात शंका कोणतीही आणायची नाही. हा कळे निज मार्ग आणि तोची धन्य म्हणतात, अज्ञानसिद्ध म्हणतात. तर असे जे काही आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे, अभंग म्हणा तुम्ही जोरात पाठ करा, म्हणा सगळं, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष ठेवा. अर्थ समजून घ्या आणि त्या समजून घेण्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे तुम्ही बघत राहा. परिणाम करण्यासाठी अभ्यास म्हणा, नुसतं झोपण्यासाठी का पाठ करण्यासाठी शमीनाला जाऊन आपल्याला वडून म्हणण्यासाठी अभंग पाठ करायचे नाही. समजून घ्यायचं आपल्याला काय सांगितलं. आपण एकदा या रस्त्याला लागलो आहे ना, त्या रस्त्यात कडेला गेलो पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासाठी अभंग आहेत, अजून काही ग्रंथ आहेत. सतत त्याचा सांगणा संप्रदाय आपल्याला अभंग नाही समजले, दुसऱ्या प्रकारच्या संप्रदायाचे अभंग बघावे. त्यात काय सगळीकडे एकच सांगितलं होतं आहे, फक्त भाषा वेगळे वेगळे असते, कर्ते वेगळे वेगळे असल्यामुळं त्यांचे उदाहरणं वेगळे, भाषा वेगळी, सांगण्याची पद्धत वेगळी, पण तत्व एकच. हे ज्याला समजलं आहे तोच भक्त जन्मभर आपल्या गुरुची सेवा करतो, आपल्या धर्माची काय आपल्या पंथाची सेवा करतो. आणि पंथाची सेवा करता करता त्याला इतकी अवस्था येते की तो आणि परमेश्वर एकच आहे असं त्याला जाणवतं. तो मग त्याच्या पुढं पुढं तो काय करतो, भेटेल त्याला भूत म्हणजे व्यक्ती किंवा जो भेटे भूत त्याचे मानी जे भगवंत हे जे म्हणलेलं आहे, त्या मागच्यामध्ये भगवंत म्हणजेच असाच आहे. तुम्हाला परमेश्वर डोळ्यापुढं घेऊन उभा राहिला असं होऊ शकतं, पण सगळ्यापुढं येईल असंही सांगता येत नाही. तर जो आपला मनुष्य भेटेल त्याला आपण नमस्कार करतो, ही त्याची सुरुवात आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दोघं एकमेकापुढे उभारले तर वाकून नमस्कार करतात. का तर दोघांच्या नमस्काराच्या मध्ये पांडुरंग उभा असतो अशी त्यांची भावना आहे. म्हणून आपण म्हणतो भेटाय नमस्कार म्हणतो आपण एकमेकाला. त्याच्यामुळे तत्व हेच आहे, जो भेटेल जे जे भेटे भूत तयासे मानी जे भगवंत. आणि असं भगवंत आपण त्यांना मानलं आणि असं आपण प्रकारे त्यांचे अभ्यास करत गेलो तर प्रत्यक्षातच आपल्या पुढं भगवंत उभा राहायला वेळ लागत नाही. एका सत्पुरुषानं मी विचारलं होतं, हे सगळेजण म्हणतात की साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे काय, किंवा दृष्टांत म्हणजे काय. ते म्हणजे दृष्टांत मी स्वप्नात येऊन पडतो तो दृष्टांत नव्हे म्हणतात. आपल्याला आहे, मला काल रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. काय झाला, देवाचं दर्शन झालं, अमुक झालं, तमुक झालं. ह्याला दृष्टांत म्हणायचा का, नाही म्हणायचं. तर सत्पुरुषांनी काय सांगितलं, दृष्टांत जर आपली भक्ती भरपूर असेल, समोर उभारून सांगायला पाहिजे तुझं आज असं झालं, तो खरा दृष्टांत. बाकीचा फुल आहे म्हणतात. मग ते सांगणारं मी ज्यांचं नाव सांगतो ते सांगणारे काय अगदी साधे नव्हते, प्रत्यक्षात भगवान शंकरच होते. म्हणजे त्यांना अनुभूती आहे, अनुभूतीचे शब्द जोरावरती ते बोलतात, तर ते शब्द आपण ऐकले पाहिजे. दृष्टांताची व्याख्या ही अशी आहे. अनुभूती कशाला म्हणायची, जे आपल्याला सांगितलं जातं त्याचे प्रत्यंतर आपल्यामध्ये आलं पाहिजे, त्याच्यातले गुणदोष आपल्याला कळले पाहिजे आणि प्रत्यक्षात काय सांगितलं आहे याची अनुभूती आली पाहिजे, ह्याला महत्त्व आहे. म्हणून सगळ्यांना नवीन लोकांसोबत सांगतो की सगळ्यांनी अभंग पाठ करावेत, पंथ हा नागनाथ पंथ समजून घ्या. कशी साधना करायची हे समजून घ्या. नुसतं देवाला जाणे, पाया पडणे, नारळ फोडणे, सोमवार आहे ते काय असं करणे, उपवास करणे अजून एक प्रकार म्हणजे, ह्याच्याने उपासना होत नाही. ह्याच्याने उपासना होणारच नाही, होतही नाही. तर उपासनेसाठी उपासनाचा अर्थ उपवास केला पाहिजे, देवापाशी बसलं पाहिजे, त्यालाच म्हणायचा उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, जवळ राहायला पाहिजे. म्हणजे नामस्मरण करण्यासाठी जेव्हा आपण बैठक घेतो त्यावेळेला तेवढा वेळ तरी का होईना आपला देवापुढे बसण्याचा वेळ येते. कोणी पहाटे बसताय, कोणी दुपारी बसताय, कोणी संध्याकाळी, त्याला जशी वेळ मिळेल तसं त्यांनी बसावं. आणि असं बसून बसून पुढं कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत जातो. एक तर दुष्ट विचारांचे लोक तुमच्या संख्येला येत सुद्धा नाही त्याच्यामुळे, ह्याची पहिलीच झटक्यातली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याबद्दल प्रतिक्रिया जे काय आहे ती चांगलीच होती, वाईट कोणीच तुम्हाला म्हणू शकत नाही, हा भाग आहे. आणि तिसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला आवड आतून निर्माण होते. आतून आवड निर्माण झाली की तुम्हाला जसे अजून पाहिजे, अजून बैठकीला बसला अजून बसू असं म्हणतात. बैठकीला बसल्यानंतर जो त्यातला आनंद आहे
तो बैठकीला बसल्याशिवाय बाहेर सांगता येत नाही. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता जय नागनाथा आनंद उदधी, आनंदाचा समुद्र, उदधी म्हणजे समुद्र आहे. कृपा मात्रे हर हर सहज समाधी, आज्ञासिद्धांत. नुसती कृपा झाली तरी सहज अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि त्यात समाधी लागते. सहज समाधी ही शेवटची अवस्था आहे, समाधीमधली शेवटची अवस्था आहे. समाधी म्हणजे काय? निर्विकार राहणे, निश्चंचल राहणे, कशात काही लक्ष न जाणे, अशी अवस्था जी असते त्याला समाधी अवस्था म्हणतात. आणि दोन विचारांच्या मधली जी अवस्था असते त्याला समाधी अवस्था म्हणतात. आपण बैठकीला कोण बसत असले तर बघा, एक विचार गेला की आता सुरुवातीला बैठकीला बसलेत त्यांना लगेच दुसरा विचार करते, साखळी सुरू होते. तर घाबरून जायचं काय कारण नाही. असं बसत गेल्यानंतर पुढं एक विचार गेला की अर्धा मिनिट शांती मिळते. दुसऱ्या वेळेला अजून अभ्यास करते 1 मिनिट 2 मिनिट असं म्हणत तास 2 तास शांती मिळत जाते. विचारच येत नाही, विचाराचा लोप होतो. पण त्याला अभ्यास तेवढाच करावा लागतो. म्हणून प्रत्येकाला आयुष्य भरपूर आहे, पण त्यात अभ्यास केला तर ही पद आपल्याला पाठला येतं. ही गोष्ट आपल्याला साधायला येते आणि साधायला आल्यानंतर खरा आनंद काय आहे तो आपल्याला कळतो. तो आनंद बाह्यातल्या गोष्टीतला कुठेही मिळत नाही. लाख रुपये देऊ, कोटी रुपये जरी मिळवले तरी तो आनंद मिळत नाही. हा क्षणिक आनंद आहे. भवसागरात या संसारात मिळालेला आनंद हा क्षणिक आहे. तो आज आहे, उद्या नाही. कुठलाही आनंद घ्या तुम्ही. म्हणून संसारामध्ये पडताना पडावंच लागतं, त्याच्यात प्रश्नच नाही. खाण्यापुरतं तरी आपल्याला जमावं लागतं, राहण्यासाठी जागा लागते, हे सगळं करायचं आहे. पण त्याचबरोबर परमार्थाला सोडलं तर नाही. परमार्थाला सोडलं की ह्याच्यासाठी खटपट करत करत आयुष्य त्याच्यातच जातं. आणि परमार्थाला धरून जर आपण हे केलं तर मग काय आनंदी आनंद आहे. थोडे दिवस त्रास वाटतो, पण पुढं पुढं त्यात मन इतकं रमतं, हे मिळालं काय न मिळालं काय अशी अवस्था होते. आनंदाचा आनंद राहतो. म्हणून आनंद उदधी म्हणलं आहे. समुद्र, आनंदाचा समुद्र आहे. केव्हा कशामुळं? कृपा मात्रे हर हर, केवळ कृपेनं सहज समाधी. एकदम त्यांनी सहज काढताना सहज समाधी गाठली. मधली समाधीची अवस्था कोणतीही गाठली. हे सगळं आपल्या अभंगातूनच सांगितलेलं आहे. तर आपल्या अभंगामध्ये भरपूर साठा आहे. फक्त त्या साठाचा उपयोग वाचन करून, वाचन हे फार करायचं नाही. एकाने सांगितलं आम्हाला, वाचन करून करून किती करणार? या गोष्टीतून हे सापडलं, त्या पुस्तकातून ते सापडलं, सापडत अजून भरपूर सापडेल, पण वेळ घालवणार किती? त्यालाही मर्यादा पाहिजे ना. समजलं एकदा डायरेक्ट कृतीला लागायचं. आणि आपल्याला जे अनुभव आलेले असतात ते त्या पुस्तकात आहे की नाही हे तुम्हाला पाहायला पाहिजे. ते पाहायला मिळतं. मग समजतं की आपल्याला अनुभव आहे, ह्याच्यात लिहिलेलं आहे की असं बघा म्हणतात. पुस्तक वाचून वाचून काही नाही. म्हणून चांगली गोष्ट करायची म्हणजे प्रत्येकाने ह्याच्यामध्ये आपल्याला आनंद कायमचा कसा मिळेल, परमेश्वराची कृपा कशी लावेल ह्याच्याकडे प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला काम करायची, काम सोडायची काहीही गरज नाही. प्रत्येक जो काय काम करतो तोच ते त्यांनी करायचं आहे. कष्ट भरपूर जरी पडले तर ते कष्टसुद्धा सुखदायक वाटले पाहिजे. आता मी तुम्हाला मगासाठी स्त्रीचा जालट्याचा दिवसभर काबाड कष्ट करणारा मनुष्य होतो. आज कोणी बोलवतं तिकडं कामाला जायचं, शेतमजूर बसल्यासारखा होता. आणि त्यांनी कष्ट म्हणलं की ते काय नाही म्हणला, काका मला काहीच कष्ट होते. संध्याकाळी देवाच्या पाया पडलो, या इथं येऊन समाधीपाशी बसलो, एकदम आनंद मिळतो. ही अवस्था यायला पाहिजे. तो मनाचं बोलत नव्हता, म्हणजे कुठं वाचून बोलत नव्हता, मनाचं सगळं सांगत होता. आणि त्याच्याचबरोबर अजून एक 5-10 लोक होते. त्यामुळे आम्हाला काय सांगा, मला काय सांगायचं, ह्याच्या संकेत हा तुम्हाला बरोबर नेतो म्हणलं करायला. म्हणजे याच्यासाठी शिकावं लागत नाही, पुस्तकी ज्ञान घ्यावं लागत नाही, काही नाही. जे आपण करतो कर्म तेच कर्म करायचं. सत्कर्म करायचं, फक्त चांगलं कर्म करायचं, वाईट कर्म कोणतंही करायचं नाही. हे बंधन पाळून घ्यायचं. सत्कर्म करायचं, तीर्थयात्रेला जायचं. आता त्याच्यात बरेच लोक मला यंदा भेटले, आठवड्यातनं महिन्यातनं नरंद्याला जातात. नरंद्याला पाया पडून येतात, दर्शन करून येतात. हे ऐकून बरं वाटलं. अजिबात काही न करतापेक्षा तुम्ही जाताय, आठवणीनं जाताय, वेळेवर जाताय आणि तुम्हाला त्यात जाण्या येण्यात आनंद मिळतो, हे तरी काही कमी लाभायचं नाही.
हे भरपूर आहे. पण ह्याच्यात थांबू नका. तिथे गेल्यानंतर महाराजांशी बोलता आलं पाहिजे. आम्हाला त्या सत्पुरुषांनी सांगितलं होतं, काय झालं, मी एकदा ह्याला गेलो होतो, राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयात गेलो होतो आणि आम्ही महाराजांना सांगितलं नव्हतं. आणि आज आमच्या वडील दुसऱ्या दिवशी गेले तिथं त्यांच्याकडं. मुलगा कुठे गेला म्हणजे? राघवेंद्र स्वामीकडे गेला. कशाला गेला म्हणजे? कशा मित्राबरोबर गेला म्हणजे. देवतेनं बोलवल्याशिवाय जायचं नसतं म्हणजे. आता हे आपल्याला काय कळणार मार्ग. मग गेलो आम्ही तिथं. गेल्यानंतर काय तिथले दिनार शाह बघितलं, सगळं बघितलं. तिथं रात्री छबिना असायचा रोज. मग ते छबिना बघितला आणि बघितला छबिना संपला तर मग कोणा समजलं की तर पिठावर बसले महाराज प्रसाद वाटतात. प्रसाद वाटतात म्हणल्यावर ते 5 रुपयाची पावती फाडावं लागते. आम्ही 6 जण गेलो होतो. 6 जणांनी 5 रुपयाची पावती फाडली. आणि 5 रुपये पावती फाडल्यानंतर 2 जण नवरा बायको होते. आम्ही 2 जण असे लग्न न झालेले होतो. तर गेल्यानंतर त्यांनी लाईनीत उभा केला आम्हाला. एका लाईनीत महाराज बसले होते, लाईनीत उभा केला. समोर एवढी मोठी परात होती, अक्षदावर भरून ठेवली. त्यांच्याला अक्षदान खारीक देतात प्रसाद म्हणून. म्हणलं बोला म्हणजे काय आहे? त्याच्या एका नवऱ्याने सांगितलं, आम्हाला संतान नाही आहे. बायकोनी तेच सांगितलं. अशी दोन्ही जोडपे संतान नव्हतंच. एकाच पुत्र संतान पाहिजे होतं. हां. आणि आमच्या मित्रांनी काय सांगितलं, लग्न झालं आहे, मला सर्व सिद्धी पाहिजेत म्हणलं. भलतंच मागितलं म्हणलं. ते म्हणजे हे घे म्हणजे, तुझ्या तू उपासना कर म्हणजे. उत्तर त्यांनी लगेच दिलं. अशा सर्व सिद्धी कुठे एकदम मिळत असतात काय? सिद्धी म्हणजे काय हे तरी कळतंय का त्याला? पण आमच्याकडे बघितलं, आमच्या बघितला म्हणजे काय करतो म्हणजे, काय नाही म्हणजे जे सुस्त आहे तेवढं करतो म्हणलं. असं हातात खाली घेतली, अक्षता घेतली, बघितलं वरपासून पायापर्यंत, सोडून दिले. पुन्हा उचलले, पुन्हा सोडून दिले. म्हणलं आता एक कडक ठेवणीतला वाय सांगतात का काय? नागनाथ म्हणलं नको बाबा म्हणलं, मला इथं मला बाहेर काढा म्हणलं. मनातल्या मनात म्हणलं. तर त्यांनी पुन्हा एकदा उचलले आणि म्हणले हे घे म्हणजे, तू जे करतो त्याच कडेला जाणार आहे, माझा आशीर्वाद घेऊन जा म्हणजे. जय नागनाथा म्हणलो मी जोरात तिथं सगळं शांततेमध्ये आणि साष्टांग नमस्कार घातला. अशी गोष्ट आहे. म्हणजे आपण जिथं जातो आपल्या पाठीशी ते असतात, आपलं ते ऐकतात. का तर थोडं बहुत त्यांचं करावं लागतं. आपण बाजारात जातो, पैसे दिल्याशिवाय तो दुकानदार देत नाही. तसा हा व्यवहार आहे. व्यवहारामध्ये आपण जातो त्यावेळेला आपल्याला मिळतं, त्यांचं काहीतरी करावं लागतं. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यानंतर आम्हाला त्या महाराजांनी विचारलं. काल मी वडिलांना विचारून तुला सांगितलं सर म्हणजे, काय झालं म्हणजे? महाराज असं असं झालं म्हणलं. त्यांनी असं 3दा उचलला अक्षदा आणि खाली सोडले, पुन्हा दिला. तू जे करतो त्यात माझा आशीर्वाद आहे म्हणजे. वा म्हणजे शाबास. असं करायला पाहिजे म्हणजे. हे केव्हा प्रत्येकाला जमतं का? जमायला पाहिजे. प्रत्येकाने असं केलं पाहिजे. पण त्यासाठी आयुष्यातला काही वेळ आपल्याला घालवता आला पाहिजे. काही म्हणजे दिवसात 24 तासातले 5-10 तास घालवा असं आम्ही बिलकुल सांगणार नाही. हे 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तासापर्यंत आम्ही दिवसातून जे घडलेलं आहे ते रात्री 1 तास जप केला तर तो सगळं पाप नाहीसे येऊन जातात. आणि रात्री झोपून सकाळी उठल्यानंतर 1 तास केला, रात्रीतून जे काय पापं घडलेले आहेत ती पापं 1 तासाच्या जपाने नाहीशी होतात. इतका सोपा मार्ग आहे. पण ते केलं पाहिजे, निष्ठेने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये गांभीर्य आलं पाहिजे. आज मग केल्याशिवाय मी जेवणार नाही, मी खाणार नाही, असं इथपर्यंत कटाक्ष आपल्याला म्हणजे आला. आणि आपल्यामध्ये जर कटाक्ष आला आणि आपल्याला जर तशाच पद्धतीने आपण अभ्यास सुरू केला, का नाही देव आपल्या पैसे येणार? देव हा सगळ्यासाठी येण्यासाठी तर आलेला आहे. म्हणून सांगायचं, या तीर्थक्षेत्रामध्ये ह्या जो काही उत्सव चालू आहे आपला, हे आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर बसतात, स्कंधावर बसतात. आणि हे बसल्यानंतर त्यांना आपण फिरवतो करतो, पण किती जणांचं कल्याण होतं आहे सांगा? हा प्रश्न मी दरवर्षी विचारतो. किती जणांचं कल्याण होत आहे? तर कल्याण होण्यासाठी त्यांचं वागणं इतर वेळेला कसं का असेल त्याचा संबंध आहे. एकदा संचार झाल्यापासून शांत होतोपर्यंत आपल्याला ते नागनाथ आहे. आणि शांत झाल्यानंतर तो भाग वेगळा. पण ह्याच्यामध्ये ते आपल्या खांद्यावर, आपला अंगाचा स्पर्श जरी झाला त्यांच्या आपल्याला तरीसुद्धा पुरेसा आहे. म्हणून संत दर्शन आहे, अजून काही काही ठिकाणी आहे. तिथं जे काय आपण दर्शन घेतो करतो हे सगळ्याचा लाभ आपल्याला झालाच पाहिजे. कारण आपला परमेश्वर आहे, आपला मायबाप तोच आहे. आणि त्यांनी जर आपल्याला नाही कृपा करायची तर करायची कोणी आपल्याला? आणि आपण त्याला मागायचं नाही तर मागायचं कोणाला? हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ते देण्यासाठी दरवर्षी खरगाला येतात, गणाला येतात.
एका स्थानावर येतात, दुसऱ्या स्थानावर येतात, अशी त्यांची 4 जी स्थानं आहेत, ह्या 4 स्थानावर सुद्धा ते येतात. आपण प्रत्येक स्थानावर जात असतो का नाही मला माहीत नाही, पण या कमीत कमी 2-3 स्थानावर ते जातो. तिथं आपण भेटीला जातो आणि घेतल्यानंतर तिथं आपल्याला दर्शन होतं त्यांचं, आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला पुण्य मिळालंच पाहिजे. इतका सोपा नागनाथ आपल्यासमोर आहे. मंदिरात आहेच नाही असं म्हणता येणारच नाही, हे देव नमस्कार करायचाच आहे. पण नमस्कार करताना आपली कृती जी आहे ती मनोभावे झाली पाहिजे. आपल्याला एकदम मनापासून मागितलं तरच ते जमणार आहे. हातून वर्णानुसार वरपांगी येऊन जय नागोबा म्हणायचं, घंटी वाजवायची आणि अजून डोकं आपटायचं, बाहेर यायचं, काय रे कसं चाललंय तुझं म्हणायचं आणि गप्पा मारत बाहेर निघून जायचं, याला काय म्हणत? अजिबात म्हणत नाही. ह्याच्या पुण्य मिळत आहे असाही भाग नाही. तर जी कृती करतो ती त्याच्यासाठी करतो, त्याच्याच भक्तीसाठी करतो आणि त्याच्यासाठीच करतो, दुसऱ्यासाठी नाही. माझं कल्याण व्हावं हे सुद्धा मागायची गरज नाही. यथा योग्यम तथा करू, जे तुला योग्य वाटते ते मला कर, अशी भावना पाहिजे. त्यात सुद्धा मागणं नसलं पाहिजे. असं जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत जाऊ तर त्यावेळेला त्यांचा खरा आपल्यावरती प्रभाव पडतो. सत्पुरुष आणि एक लक्षात ठेवा, देव कधीही बोलत नसतो. स्वप्नात येऊन सांगत असेल खरंच आहे तो भाग वेगळा, पण देव कधीही बोलत नसतो. हे देवाचं जे स्वरूप आहे सद्गुरू, हे यांच्याशी तो बोलतो. आणि सद्गुरू जे बोलतात ते आपण परमात्म्याचे शब्दात असं म्हणायचं. नव्हती ते शब्द माझे विठ्ठल बोलेला, असं तुकारामाने एका ठिकाणी नव्हती ते शब्द विठ्ठल बोलेला, असा एका ठिकाणी म्हणलेलं आहे. एवढं तुकाराम एवढे मोठे असून सुद्धा त्यांनी स्वतःवरती काही घेतलं नाही. विठ्ठल बोलला, विठ्ठलने केलं, सगळं केलं. सगळं तुम्ही जे पाप केलं ते विठ्ठलाकडे पाठवून देतात. आता इतके जण आपल्याकडे पाया पडतात, सगळे करतात, सगळ्यांचं पाप पुण्य डोक्यावर काही ते मनात घेतल्याशिवाय पाय पडत नाही कोण कोणाच्या. पण ती आपल्या ताकद आहे का ती? आपल्याला जमत नाही तर लोकांचं घेऊन काय करणार आपण? पण नाही इलाज आहे. म्हणून ह्याच्यासाठी ते पाय पडत असताना आपण देवाचं नाव घेतलं की ते त्याच्याकडे पार्सल होतं. ते त्याचं जे काही मागणं आहे ते देवाकडे पाठवलं जातं, आपण कोरे जातो. हाही त्यातला भाग आहे. तर सांगायचं काय की नव्हती ते शब्द माझे विठ्ठल बोलले, हे जसं म्हणणं आहे. तर तसा ज्ञानसिद्ध म्हणतात की म्हणण्याशिवाय ह्याच थोडीच असा आहे. तर सांगायचं काय, उपासना केल्याशिवाय आयुष्याला अर्थ राहत नाही. उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती गुपित असावी लागते. अगदी माळ घेऊन असं सगळ्यासमोर बसायचं, माळ ओढत ओढत ओढत, यालाही अर्थ नाही. तुमची उपासना, तुमचं देवाचं नाव दुसऱ्याला कळलं नाही पाहिजे. गुरुबंधू असतात, साधक दोघांचे एकच असतात, ते सगळं त्यांना माहीत असतं, पण पद्धत ही आहे एकमेकाचं एकमेकाला कळू नये. अशा पद्धतीनं जर तुम्ही नामस्मरण करत गेला ते सार्थक केलं होतं. आणि दुसरी गोष्ट, सुरुवातीला तोंडाने नामस्मरण केलं जातं, दुसऱ्या वेळेला तोंड बंद करून, ओठ बंद करून आतून ओठातून करायचं इथं जिभेवरनं. तिसऱ्या गोष्टीला कंठातून बोलायचं, स्वतः हृदयातून बोलायचं. असं जर बोलत जप करत गेला तर तो मुखाने बोलण्यापेक्षा 1000 पटी नाम मोठा होतो. नुसतं आठवत जायचं. परवा 5-4 दिवस झाले आमच्याकडं संध्याकाळी लोक येतात, बसतो आम्ही, त्यावेळेस त्यांना हेच सांगण्याचं, नुसता जप आठवायचा, उच्चार करायचा मनातल्या मनात, आणि तो जप आठवला की आपलं कामच झालं. तिथं तो आपण स्थिर राहिलं पाहिजे, त्या जपाकडे बघून स्थिर राहिलं पाहिजे. उठता बसता करताना तो आपल्या डोळ्यासमोर सारखा आला पाहिजे, करायची गरज नाही. हे लक्षात ठेवा. जप करायचं म्हणजे काय, त्याला हाक मारायची सारखी. नामस्मरण करायचं म्हणजे तरी काय, परमेश्वर सारखे हाक मारत राहायचं असतं. हाक मारणं म्हणजेच नामस्मरण करणं. तर प्रत्येक वैयक्तिक अनुभव घ्या तुम्ही, आणि आपला प्रगती झाली आहे की नाही हे आपल्यालाच कळतं. आज पहिल्या दिवशी आपली परिस्थिती कशी होती आणि आता अभंग सुरू करून किंवा आधी उपासना करून बरेच दिवस झाले, आज परिस्थिती कशी आहे
हे तुलना केली म्हणजे लक्षात येतं आपण किती पुढं सरकलो ते, हे लक्षात घ्या. असं करत गेल्यानेच आपल्याला सगळं समजत जातं. असं कथा कीर्तन प्रवचनात यायची गरजही नसते. फक्त जे काही सांगतात ते कानाने ऐकायचं नसतं, ते हृदयाने ऐकायचं असतं. हृदयात ते साठवून ठेवायचं आणि त्याप्रमाणे वागायचं असतं. हृदयात साठवून ठेवलेलं ते पुसलं जात नसतं. एक लक्षात ठेवा. मला त्यांनी सांगितलं असंच वागलं पाहिजे, मला त्यांनी सांगितलं असं त्याप्रमाणेच हे काम केलं पाहिजे, असं पाहिजे. हो, इतके सद्गुरू एकरूप होतात देवतेशी. अशी मी मगा म्हणलं ना, पराभक्ती किंवा सायुज्यता मुक्ती जरी मिळाली तरीसुद्धा शेवटपर्यंत ते भक्ती सोडत नाही. शेवटपर्यंत भक्ती करतात. मी लहान आहे, तू मोठा आहे, गुरुला मानू, अशी भक्ती करतात. याचं शेवटपर्यंत उदाहरण म्हणजे आपल्या संप्रदायातले हेगरसांचंच घ्या. एवढा परमेश्वर जवळ आहे. आता बघा आपल्या घराचा मेंबर झालेला आहे आणि चालता बघा आपण त्यांच्याजवळ असतो तरीसुद्धा नामस्मरण चालू असतं. का? तर ते पद्धतच आहे. त्या पद्धतीने नामस्मरण करता हे जवळ येतात आणि अशा भक्तांना देव आपलं सर्व सुख देतो. त्याचा रात्र त्याचा सांभाळ करतो. त्याला कुठेही काही कमी पडू देत नाही. ही जी देवतेची कृपा असते ती कृपा प्रत्येकाला लाभली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे नुसतं बघून नाही चालत, नुसता हेगरसांचा उच्चार करून नाही चालत. त्याप्रमाणे कृतीत वागलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. प्रत्येक तुम्ही बघा एखादा अभंग जरी म्हणून म्हणलं सद्गुरूला शरण रेगावं, हा हे स्वहित करावं. स्वतःचं हित काय आहे हे समजून घ्या. कशात हित आहे? निज तत्व ओळखावं, स्वरूपी सावध व्हावं. स्वतःच्या रूपामध्ये सावध व्हा म्हणतात. झोपू नका, ही वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपल्याला गाठायचं आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि प्रत्येकाचा अभंग हा जागृतपणे भोगता आला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये शेवटी हा मनुष्य असं म्हणतो, प्रत्येक जे रस्त्यावरती जे प्राणी दिसेल त्याला आपलं सद्गुरूचं रूपच दिसतं. जिकडं पाहिजे तिकडं ते दिसतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला नमस्कार करतो. याचं उदाहरण म्हणजे आपले एकनाथ महाराजांचं घ्या. भाकरी खाऊन कुत्र तोंडाची पोळे खाऊन तूप पळत गेला आणि त्यामध्ये तूप घेऊन पातेला तांबडा घेऊन पळत गेले त्याच्या मागं. का? नुसती पोळी घेऊन तुपाची खाल्ली तर पोट दुखेल, हे भावना पळत गेले त्याच्या मागं. म्हणजे ही जी वृत्ती आहे हा भगवंतच आहे. त्याला आपण पोळी दिली तर तूप वाढलं पाहिजे. ही जी वासना होती ही सगळी पूर्ण करता आली पाहिजे. एकनाथांचं उदाहरण घेतलं. म्हणजे ह्याच्यामध्ये इतकं तल्लीन होतात भक्ती. म्हणजे हेगरसांचंच घ्या ना, त्यांचं घर इथं मोहळा, वडवाळा नागनाथांच्या बरोबर गेले, तिथं उपासना केली, तिथं जेवण काय असेल ते केलं त्यांनी. आणि शेवटी देहत्याग करताना गुरुला काय दक्षिणा द्यावी म्हणून काया म्हणजे शरीर हीच दक्षिणा द्या म्हणून शिरच्छेद करून अर्पण केलं. एवढी भक्ती आहे. अशी भक्ती आपल्याजवळ उदाहरण म्हणून आहे. तर आपण त्याचा अनुभव घ्या. प्रत्येकाने शरीर कापलंच पाहिजे असं नाही आहे, पण ती वृत्ती आली पाहिजे, तेव्हा अभ्यास तितका झाला पाहिजे, तेव्हा परमेश्वर नागनाथ हे प्रत्येकाच्या समोर उभा राहायला काही वेळ लागणार नाही. इतकं मोठं आहे. आपल्यावर त्यांचा अधिकार आहे, तसा आपला त्यांच्यावर अधिकार आहे की तुम्ही मला भेटलंच पाहिजे, तुम्ही मला दर्शन दिलंच पाहिजे, असं आपण हट्टाने मागेल पाहिजे. तेव्हाच ते आपल्याच पुढे जवळ जातील, नाही तर अन्यथा करणार नाही. म्हणजे जी भक्ती आपण करतोय, जे आपण दिखावा दाखवतो की मी आज आता देवाला जाऊन आलो, आज मी आता काय केलं, त्यापुढे नारळ फोडून आले येऊन सांगतात. नारळ फोडून तरी का उपयोग आहे? देवापुढे जाऊन येऊन नमस्कार करून ते का उपयोग? डोका पडल्याने का होणार आहे? त्याचपेक्षा तुम्ही घरात बसून पहाटच्या वेळेला जर असं नामस्मरण करत गेला तर तुमचं कामच भागतं. आता काळी उठी झडकरी वाचे शिवशिव उच्चारी, म्हणजे जप करा. चिन्मय तीर्थी स्नान करी, आपल्या या अनुभवामध्ये स्नान करा. तुमचा जे अनुभव येतात त्या अनुभवाचं तुम्हाला स्नान होत आहे आणि शांती शुचिरभूत होय. ती जी शांती आहे, तो जो शुद्धपणा आहे, तो दिवसभर तुम्ही कितीही गाण्याच्या पाण्यात आंघोळ केली आणि काही केलं, कुठेही गेला तरी ते काही लाभत नाही आपल्याला, कारण आपले स्नान तिथं झालेलं असतं. प्रातः काळी उठी जडगई वाचे शिवशिव उच्चारी, चिन्मय तीर्थी स्नान करी शांती शुचिरभूत होय. म्हणून सद्गुरूला शरण रेगावे.
काही स्वहित करावे, निज तत्व ओळखावे, स्वरूपी सावध व्हावे. स्वरूपी सावध व्हावे म्हणजे हा अनुभव घेत राहणे, निज तत्व ओळखायचं तत्व की तोच आपला ब्रह्म आहे, तोच आपला सगळा आहे, त्याशिवाय आपलं दुसरं काही नाही. हे तत्व आहे, एक तत्व. आणि अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये आनंदाची जी प्राप्ती असते ती आनंदाची प्राप्ती सतत मिळाली पाहिजे. सतत म्हणजे सतत 24 तास, 2 तास मिळाले 3 तास नाही असं सुरुवातीला होतं, पण पुढं पुढे त्यात तुम्ही रमून गेला. 24 तास ते आनंद तुम्ही याच्यातच असतं. तुम्ही जे बोलाल तेच सत्य होतं, तुम्ही बोलाल तेच लोकाला प्रमाण बांधलं जातं, तुमच्याशी कोणीही वक्तव्य करू शकत नाही. ही वृत्ती जी आहे ते त्याच्या जीवावर करायची, त्याला सोडायचं नसतं. त्याला सोडलं की आपल्याला काय खरं नसतं आणि तो सुटतही नाही आपल्याकडं. एवढी प्रसन्नता आपल्यामध्ये आलेली असते. तो देवच होतो, तो शिष्य राहत नाही, तो भक्त राहत नाही, तो परमेश्वरच होतो. म्हणून उत्तम पुरुष भेटता सद्गुरू काय पुरुषोत्तम भेटता ब्रह्म सनातन झालो रे म्हणतात ना आपल्याला. हे आपण कोणता तो सद्गुरूला नाही, ब्रह्म सनातन झालो रे, उत्तम पुरुष सद्गुरू भेटता. कोणता अभंग आहे तो? हा हां, पुरुषानं तुला आम्ही स्वामी शरण तुला मिळालं. बरोबर. उत्तम पुरुष हा सद्गुरू भेटता ब्रह्म सनातन म्हणजे माझ्या हातनं नवविधा भक्तीसुद्धा झालेली नाही आहे. श्रवण कीर्तन म्हणून हे माझ्यात काही घडलेलं नाही. संसार प्रपंच हा दुस्तर दुर्धर आहे, अवघड आहे, कठीण आहे, हे मला माहिती आहे. तरीसुद्धा माझ्याकडनं काही झालेलं नाही. उत्तम भक्त सद्गुरूची गाठ पडली माझ्या, चांगल्या सद्गुरूंची, आणि त्यांच्याप्रमाणे मी ऐकायचं ठरवलं. त्यांची सेवा केली. त्याच्या आता हे भेटलेलेच आहेत आपल्या लग्नात. त्यांची सेवा करा, मनाभावे करा, आणि तेव्हा केला उत्तम पुरुषा सद्गुरू भेटता ब्रह्म सनातन झालो रे. ब्रह्म सनातन म्हणजे काय? ब्रह्म म्हणजेच ईश्वर, ब्रह्म म्हणजेच परब्रह्म, ब्रह्म म्हणजेच सद्गुरू. ब्रह्म सनातन, सनातन म्हणजे काय? पूर्वीपासून चालेला आलेला जो मार्ग आहे, पूर्वीपासून सगळ्या लोकांनी सांगितला जो मार्ग आहे त्याला सनातन मार्ग म्हणायचा. उत्तम पुरुष उत्तमा सद्गुरू भेटता ब्रह्म सनातन झालो रे म्हणजे मी त्या ईश्वरच होऊन गेलो थोडक्यात. म्हणजे हा त्याचा अर्थ आहे. न करिता नववी ते काही असू द्या, मी काही केलं नाही, काही नाही, आपलं उघडपणे बोलतात ते. माझ्या हातनं काही पाप घडलं नाही, पुण्य घडलं काय मला माहीत नाही, जे घडलं नाही काय, फक्त तुझ्या सेवेला आलो, माझा उद्धार कर. करावा लागतो त्यांना, हे लक्षात ठेवा. करावा लागतो म्हणजे करतातच, हे एवढी खात्री आहे. कारण त्याचे प्राक्तन मागच्या जन्मीत भरपूर असतं म्हणून त्याची गाठ पडली, त्याच्या मागचं गणितही असतं. म्हणून आमच्या सत्पुरुषाकडे एक जण आला होता, दारू पित होता तो भरपूर. उदाहरण सांगतो, कोणा मागितलं सांगितलं पुन्हा सांगतो. दारू पित होता. पहिल्या दिवशी मित्रांनी त्याला घेऊन आला इथं. दारू पिलेली होती भरपूर, त्याला बसायला येणं उठायला येणार. याने विचारलं काय रे असंच राहू दे, महाराज याने दारू पिली, पिऊ दे म्हणले. पिऊ दे म्हणल्यानंतर पिऊ दे बसला. दुसऱ्या दिवशी त्याला जाताना सांगितलं, दुसऱ्या दिवशी आज किती पिला त्याची एक बाटली जास्त पिऊन यायची. त्याला पैसे दिले. दुसऱ्या दिवशी आला पिऊन, पुन्हा अजून सांगितलं जाताना अजून एक बाटली प्यायची म्हणून. आता जाते की नाही मला शंका आहे म्हणा, नाही प्यायचीच म्हणून मी सांगतो म्हणून प्यायचे म्हणले. 2 बाटल्या, तिसरी बाटली पिऊन आला. मग म्हणजे आता काय, चौथी बाटली प्यायची आता. नको नको म्हणला, पोट भरलं म्हणला एवढा माझा. नाही म्हणजे अजून प्यायची उद्याच्या बाटली, पिल्याशिवाय तू यायचं नाही म्हणून. मग तो दुसऱ्या दिवशी प्यायला गेला. प्यायला गेल्यानंतर गुत्त्यात बसला होता आणि मागणं त्या डोकराने ढकललं जोरात. ढकलल्यानंतर पडला. पडल्यानंतर तोंडातनं सगळा ओकारी आली आणि सगळी ती ओकारीला संडासचा वास होता सगळा. म्हणला माझ्या पोटात हेच काय का म्हणला, तर वास सहन होईना तो. म्हणला मी आता ओकलो खरं, आणि हाच नरकच माझ्या पोटातनं बाहेर पडला. म्हणजे मी नरकच पित होतो, आता मी बिलकुल पिणार नाही म्हणून तसाच उठवणं. पण महाराजांनी पैसे दिले होते, सांगायला पाहिजे म्हणून तिथे गेला. महाराज विचारले काय झालं रे, आज न पिता आला. महाराज असं असं घडलं नाही. मग आता प्यायचं का नाही, आयुष्यात हात लावणार नाही म्हणून शपथ घेतली त्यांची, आणि त्याच्यातनं तो पुढं सुधारला. इथं काय होतं, सत्पुरुषांची सेवा घडली नाही त्याच्यातनं. न करिता नवविध भक्तीमध्येच मोठं आहे सगळं. उत्तम पुरुषात दूर भेटतात हेच मला सांगायचं. असे सत्पुरुष भेटतात कधी आयुष्यामध्ये, आणि ते भेटले की त्यांची जी पाप पद्धत कशी आहे,
नेहमी आनंददायकच असतात, सत्पुरुषच असतात ते. त्यांना वासना बिसना काही सगळ्या जळून गेलेल्या असतात आणि त्या जळून गेल्यानंतर ते असे परमेश्वरासारखेच असतात, निर्लेप असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जा, उद्यापासून कल्याण होईल तुझं. त्यामुळे उद्यापासून तो गेला मुंबईला, बूट पॉलिशचा धंदा सुरू केला आणि बूट पॉलिश धंदा करताना इतके पैसे मिळवले, भरपूर पैसे मिळवले. म्हणजे अशी जी परिस्थिती असते, यांची कृपा प्रत्येकाची पाप पुण्य न बघता सुद्धा वाहत असते, हे त्यात मला सांगायचं आहे. सत्पुरुषांची कृपा प्रत्येकाची पाप पुण्याची अवस्था न बघता सुद्धा वाहत असते. पाप पुण्य ते बघतातच, पण न बघता सुद्धा सहजासहजी असं त्यांची अवस्था होऊन जाते. एका सत्पुरुषांना वाटेमध्ये एक जण भेटला. महाराज म्हणलं, त्यांचं रूप जर स्वच्छ असल्यामुळं महाराज म्हणला काय, तर म्हणला मला नोकरी पाहिजे म्हणे. कुठं पाहिजे? ह्याच ऑफिसमध्ये पाहिजे म्हणे, पुण्यामध्ये सिमला ऑफिस म्हणतात त्याला, हवामानाचं ऑफिसमध्ये. जा म्हणजे उद्यापासून लाग कामाला म्हणलं. अर्ज नाही काय नाही, अजून लाग कामाला. मग ते दुसऱ्या दिवशी गेला. ऑफिसरने विचारलं काय पाहिजे रे तुला? नोकरी पाहिजे. अर्ज केला आहे का? नाही. करा आता म्हणले. आणि बस जागेवर खुर्चीवर. खुर्ची दिली झालं. का? सत्पुरुषांचे आशीर्वाद. त्याची त्यांची ओळख पण नव्हती. सहजासहजी जाता जाता वाटेत भेटले म्हणून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्काराचं फल नोकरी मिळाली. म्हणजे मला सांगायचं काय, प्रत्येकाचं पाप पुण्य न बघता सुद्धा त्यांची भक्तीमुळे, यांच्या ईश्वर कृपेमुळे त्यांची श्रद्धा वाढत जाते. आणि एवढं करून सुद्धा ते म्हणतात मला काय पेढा नको, काय नको, बरं काय म्हणजे मी काहीच केलं नाही तर काय, सहजासहजी घडलेलं आहे तुझं. असं असतं अवस्था. ही अवस्था फार मोठी आहे. हे पराभक्तीचे पुढचे लोक आहेत. पण आपल्याला आपलं सार्थक करण्यासाठी, कल्याण करून घेण्यासाठी, आपल्या जीवनाचं सार्थक होऊन, कल्याण होऊन, आपलं नामस्मरण करून आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा विचार करावा. म्हणजे योनी कोटी फिरता, काय योनी फेरी फिरता कोटी, माता पितृ याचे पोटी, ह्या नरदेही जन्म, ह्या नरदेही जन्म, संधी मोठी गावली हो. संधी मोठी गाव, ही संधी अशी सोडू नका. आतापर्यंत आपण किती जणांचे पोटी जन्म घेतला आहे त्याचा माहीत नाही. योनी फेरी फिरता कोटी म्हणून ह्याचा संधी मोठी जी लाभलेली आहे, पुन्हा मिळेलच अशी गॅरंटी नाही. पण पुन्हा मिळेल याची गॅरंटी जर मिळवायचीच असेल तर जन्मभर इथून पुढं तुम्ही सार्थक करायला लागा, जप तप करायला लागा, चांगलं वागायचं ठरवा, नागेशांना बोलू जा, त्यांना सोडू नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच प्रयत्न.